देवाला मान्य ते मला मान्य. हा, कारण तुमच्यामुळं येतोय मी, माझ्यामुळं तुम्ही नाही, तुमच्यामुळं मी इथं उभा, म्हणून तुम्हाला अगोदर मान दिला पाहिजे. आणि सर्वांच्या अगदी सुटसुटीत असं कुणी म्हणू नये की महाराज अभंग खूपच खोलातला काढला. बोबडे महाराज इथं महाराज हा खोलात आपल्याला जायचं नाही, आपलं सुटसुटीत सरळ आणि सुटसुटीत असावं, सगळ्यांना आवडणार असावं. नाहीतर आमचाच मान सौंदर्य गेला अजिबात जमणार नाही, तुला कोण विचारणार. हा, आमुच्याने भावे तुझं, देवाला देव पण आहे. कुणामुळे? आपल्यामुळे देवाला देव पण आहे. आता नाहीच ना त्या देवाला देव पण दिलं तर नाही महाराज, तुम्ही विटेवरती उभे राहिलेला आहात, पण कुणामुळं? आमच्यामुळं. तुम्हाला यावं लागलं तिथं, ते आमच्यामुळे यावं लागलं. आणि म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात की बाबा तो आपल्यासाठी आलेला आहे. त्याला काय जागा नव्हती का क्षीरसागरामध्ये? सगळं काही सुख सगळं होतं, सगळं तिथं, पण तरी सुद्धा तो आपल्यासाठी भगवान परमात्मा पंढरंग परमात्मा पंढरपूरला आले. आणि म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. प्रत्येकाला पाहिजे काय? पाहिजे सुख पाहिजे. दुःख कोण मागतंय का? कोणी म्हणलंय का मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे? प्रत्येकाला फक्त एकच आशा आहे आयुष्यामध्ये, मला सुख कसं लागेल, सुख कसं लागेल, सुख कसं लागेल. अरे बाबा सुख लागेल, पण सुखाचा पत्ता कुठे तिथं तू जा ना. पण आपलं तसं नाही, आपलं जिथं दुःखाचं ठिकाण आहे तिथंच आपण जाणार. संत महात्मे सांगून गेले बाबा तिथं तू जाऊ नको. पण नाही, आपल्याला जो संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण न जाता भलतीकडे जातो, परिणाम दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून सुखाची अपेक्षा आहे ना तुम्हाला, तर एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. देव जर आपलासा करून घेतला, का बरं त्या देवाकडे सुख आहे का? अहो सगळं सुख तिथंच आहे. भावांतरानंतर पुढे मी बोलणारच आहे. म्हणून तो पांडुरंग परमात्मा आपलासा करून घ्या, त्या ठिकाणी सगळं सुख आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. आणि नाहीच केला तर लय आडवाट लोक, नाही देव आपला केलं काय? कोण म्हणतं देव आहे? देव न मानणारी लोक सुद्धा आहेत लोक, मानतच नाहीत. नको मानू, मग बाकी सगळं दुःख रूप येरती माईके, दुःखाची जनिती, याचं मूळ स्वरूप दुःख रूप आहे. जनिती निर्माण करणारा. अरे बाबा आता नाही, पाठीमागही सुख नव्हतं, आताही सुख नाही आणि पुढेही सुख नाही. आणि त्रिकाला बाधित सत्य, संसारामध्ये सुख नाही, कारण त्याचं मूळ कसं आहे? दुःख मूळ, संसार दुःख मूळ. चहूकडे इंगळ, इंगळ म्हणजे माळावची इंगळी नव्हे, इंगळ म्हणजे बरोबर आहे ना विशाल महाराज? नाही तर म्हणतील ती 7 बोट 8 बोट इंगळी. विस्तू विस्तू त्याला इंगळ म्हणायचं. म्हणून येरती मायके, दुःखाची जनिती नाही, आदी अंती अवसानी, पाठीमाग नाही, आता नाही आणि पुढेही नाही. म्हणाला पर्याय मार्ग, जे नाश न पावणार, नाश न पावणार ते आपल्याशी करून घ्या. पण आपण जे सगळं नाशिवंत आहे त्याच्या पाठीमाग पडतो. सगळ्याला माहिती आहे सगळं नाश पावणार आहे, सगळं नाश पावणार आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, जेवढं तुम्हाला डोळे आहेत, ज्याला डोळे नाहीत त्यांनी चष्मा सुद्धा घातलाय. बरोबर आहे की नाही महाराज? दिसत नाही चष्मा, त्या चष्म्यातून जेवढं तुम्हाला दिसतंय, जेवढं दिसतंय तेवढं सगळं नाश पावणार, सगळं नाश पावणार आहे. सगळं, अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत नव्हे, पर्वत सगळं नाश पावणार आहे. जेवढं दिसतंय तेवढं सगळं नाश पावणार आहे. आणि जे नाश न पावणार आहे ते खरं आहे, ते कधीच नाश पावत नाही, ते खरं. पण आपण कुठं लागतो? मागे जे दिसतंय त्याच्या पाठीमागे लागतो. पण बाबांनो ते खरं नाही. मृग जळ दिसे साज बनायचे, खोट्याचे पिसे. हरणाला पाणी दिसतं, पळतोय कशासाठी? पाण्यासाठी, पाण्यासाठी, पाण्यासाठी. शेवटी छाती फुटली त्याची. का? अरे मृगजळ हे फक्त पाण्यासारखं दिसतं, दिसायला दिसतं, असायला नसतं. म्हणून अविनाशी, जे नाश न पावणार असा भगवान परमात्मा आहे. अविनाशी करी आपुली आईसे आणि लावी मना पिसे. वेळ लागलं पाहिजे, वेळ आपल्याला.
आणि ज्या ठिकाणी भगवान परमात्मा वेडा झाला नाचावला भक्तीशी. आपण का वेड होणार? देव वेडा होतोय आपल्यासाठी आणि वैकुंठातून इथं खाली येतोय आणि आपण नाही वेड व्हायचं. आपण वेड होतो, पण कशामुळे वेड होतो? या प्रपंचामुळे वेड होतो. अजिबात वेड होऊ नका. वेड व्हायचंय तर त्या देवासाठी वेड व्हा. म्हणून अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे. वेड लागलं पाहिजे आपल्याला त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं. आणि बाबांनो, शेवटचं एकच सांगतो, हा मनुष्य देह तुम्हाला आत्ता मिळालेला नाही, परत मिळेल याची गॅरंटी का नाही. मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जानसी येतो न घडे रे सायसी कार्यानवसी जाणून या. मिळेल का परत जन्म? गॅरंटी नाही. मिळालाय संधीचं सोनं करून घ्या ना. संधी काय तुमच्या दारात सारखी येणार आहे का? मोकळी का ती? देव तुम्हाला संधी देतोय नाही, आम्हाला पदर नाही गेला, देव लागला द्यायला, पदर नाही गेला, अशी अवस्था आपली होते. म्हणून संधीचं सोनं करून घ्या. पावला हा देह काग टाळी न्याय. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह आपल्या हातामध्ये आलेला आहे. तर तुम्ही काय करा? मरा. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही मरायलाच सांगताय, मग मी नाही का त्यात? बोटवर करा बरं कुणीतरी, मला फक्त एक जण सांगा मी मरणारच नाही म्हणून. पण ठीक आहे, आज नाही मरणार, उद्या मरणार नाही, 7 दिवसात तरी मरणार का नाही? काय शिंदे महाराज 7 दिवसात मरणारच आहे की आपण? हा, मग एक दिवस आपल्याला मरावं लागणार. दत्त जयंती आताच झाली ना, 10-15 दिवसापूर्वी. अत्रि ऋषी त्यांच्या पत्नीचं नाव माता अनुसूया, ज्यांचा आपण आज पुण्यतिथी करतोय 7वी, त्यांचं नाव काय? अनुसूया. अनुसूया कशाला किंवा काय अर्थ काय त्याचा? अन म्हणजे नसणे, असूया म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसणे, दुसऱ्याचा द्वेष मत्सर न करणारी तिला अनुसूया म्हणायचं. मनामध्ये दुसऱ्याबद्दल मत्सर नसणे. आणि त्याच अत्रि मुनींनी आणि अनुसूया मातेने अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून
भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर मागा म्हणले तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं पोटाला मुलगा दे. पण कसा मुलगा दे? आला आणि गेला असं नकोय. का? असे कितीतरी येतात आणि कितीतरी त्यातलेच कोण? आपण. आल्याने गेले काही उपयोग नाही. असा मुलगा दे ज्याचं त्रैलोक्यात नाव निघलं पाहिजे, ज्याचा तिही लोकी ऐसा पुत्र देई गुंडा. आमच्या बोल्लोबा आणि कनकाई मातेने सुद्धा भगवान परमात्म्याच्या पुढे मागणे मागितलं, ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. म्हणून आज ज्या मातेचं या ठिकाणी 7वं पुण्यस्मरण आहे. महाराज पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. त्यांचं नाव जरी आपण घेतलं तर आपल्याला पुण्य लागतं. असे महान व्यक्ती होऊन गेले महाराज या जगामध्ये. आज 750 वर्ष होऊन गेले, माऊली गेले. 400-450 वर्ष होऊन गेले तर कोबराई गेलेले. का त्यांची नावं पाठीमागे निघतात? का निघतात? अहो त्यांच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य, किती सामर्थ्य. स्वतः काळ जर पुढे आला ना, काळ, तर तो काळ सुद्धा थरथर. आणि एवढं फिरून परत आपल्याला हा मनुष्य देह मिळतोय आणि त्याचा आपण सगळं वाटोळ करून टाकतो. नामा म्हणे तेव्हा नर देह या नरा. कितीतरी लोक महाराज आयुष्यभर कधी त्यांनी दान केलं नाही, कधी कुणाला, कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही. स्वभाव आहे, स्वभाव तुमचा बदलणार नाही स्वभाव तो. उदाहरण देऊन जाईल महाराज. 100 एकर होतं, 100 एकर जमीन एका म्हातारीला. एका म्हातारीला किती जमीन होती? 100 एकर. इतकी म्हातारी दानशूर. चुकून जर तिच्या दारात एखादा भिकारी आला, पुढच्या दाराने किती म्हातारी लगेच म्हणायची, कळतं का नाही तुला काय? दरवाजा पाठीमागे पुढं कशाला आला? 100 एकर वाली म्हातारी बरं का. 5-50 एकर तिचा ऊस असायचा. आणि जर का भिकारी मागच्या दाराला गेला ना, तर मागच्या दाराला काय असायचं? उकांडरा. दानशूर म्हातारी. आयुष्यात कधीच कोणाला दान धर्म केलं. दानशूर म्हातारी कधीच नाही केलं. 50 एकर ऊस आहे महाराज रानात, पण चुकून जर एखादा माणूस गेला आणि एखादा ऊस मोडला, म्हातारी तिथं जायची, त्याच ऊसाने त्याला हाणायची. ऊस काय खायची ताकद आहे? एखाद्याने नुसतं ऊसाकडे बघितलं तरी म्हातारी मारायची. बघितलंच का माझ्या ऊसाकडे? दानशूर. मेली म्हातारी, मेली. आणि योगाग महाराज, अमोल महाराज कीर्तन माझ्याकडे आलं. आता आमची एक पद्धत आहे, कीर्तन करताना महाराज कोण जरी असलं तरी काय म्हणावं लागतं? अरे 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 काय दानशूर, काय वस्त्र दान केलं, काय धान्य दान केलं, काय पैसा वाटला. बाबा 3 मुलं होती. योगाने 13 दिवशी कीर्तन केलं आणि असं कीर्तन केलं बेबी. तर म्हातारीचं लय वर्णन केलं आणि लय वर्णन केल्यानंतर 3 पोरं, त्यातलं एक होतं मुंबईला सर्व्हिसला आणि धाकटं होतं शेतकरी. थोरलं काय लय बघत नव्हतं. आणि परत मग आता असं झालं, आस्तीचं विसर्जन सगळं झालं, पण ती मधलं जे होतं पुण्यावालं, मुंबईवालं, ते म्हणलं काय कासवराव शिंदे महाराजांनी कीर्तनात आपली म्हातारी लई चांगली सांगितली. मग नाही म्हणला, मग म्हातारीच्या आस्ती आपण गंगेलाच घेऊन जाऊ. आता गंगेला घेऊन जाऊ. मग असा विचार घरात मांडला आणि मांडल्यावर धाकटं म्हणलं काय ते नेमकं तुझं चाललंय काय? नाही म्हणलं, आपल्या म्हातारीच्या आस्ती आता आपण गंगेत विसर्जन करू. अजिबात जमणार नाही म्हणलं. का म्हणलं आहे की आपली म्हातारी कशी होती मला माहिती आहे. म्हणलं तुला माहिती का म्हातारी तू सांभाळली का? मला माहिती. म्हणलं म्हातारी कशी होती ती. अरे का म्हणला, शिंदे महाराजांनी कीर्तनात लय वर्णन केलं. महाराजांना माहित होतं पाकिट माझ्या हातात होतं. महाराज काय करतात? मग त्याला राग आला. राग आला. म्हणलं ठीक आहे, कुणीच येऊ नका, माझा मी म्हातारीची आस्ती घेऊन जाणार आणि गंगेत विसर्जन करून येणार. झालं. आस्ती एका डब्यात ठेवले, निघाला. डायरेक्ट मुंबईला गेला. आता मला विमानानेच जाऊ, उशीर नको लावाय. संध्याकाळी विमान होतं, पण काय झालं काय राम जाणे. आजचं विमान जाणार आज रद्द झालंय, ते विमान उद्या सकाळी जाणार आहे असा आवाज आला. ते विमानतळावर माघारी आलं. आल्यानंतर आता करायचं काय?
इथून घरी जायचं परत माघारी यायचं. त्यापेक्षा आपला एक मित्र होता तिथं, त्या मित्राला फोन केला, अरे बाबा असं असं झालंय, माझं जरा काम आहे, माझं मला मुक्काम करावं लागतोय. मला मग असं करतो, ये घरी, ये घरी. घरी ये म्हणल्यानंतर तो गेला, रात्रभर मुक्काम केला. सकाळी उठला, 7ला फ्लाईट होती, 7च्या विमानात बसला, गेला काशीला. गेला तिकडं काशीला गेल्यानंतर आमच्यासारखे कीर्तनकार तसे तिथं बामण काका भरपूर होते. काय करायचंय, काय नाही म्हणले, आमच्या म्हातारीच्या अस्थि विसर्जन करायचं, असा विधी करायचंय. मनामध्ये राग होता, कारण धाकटा भाव म्हणला होता म्हातारीच्या अस्थि गंगा कधीच घेणार नाही म्हणलं. मला माहिती म्हातारी कशी होती. बरं ठीक आहे म्हणलं, चालतं. झालं तिथं सगळं विधी झाला. विधी झाला आणि काका म्हणले, बघू म्हणले म्हातारीची अस्थि कुठे. दिला डबा हातात. काकाने डबा उघडला तर आत म्हातारी नाहीच, अस्थीच नव्हत्या. म्हणलं अस्थि नाही द्या. अहो आहेत ना म्हणलं, माझ्या हाताने मी आणल्यात. अरे बाबा नाही म्हणलं असत्या, दाखव. बघितलं तर डबा मोकळाच. बरं आता करायचं काय. मग काका म्हणले, ठीक आहे, म्हातारीच्या नावाने तुम्ही अन्नदान करणार आहे, ज्ञानदान करणार आहे, ते पावते म्हणले म्हातारीला, काय अडचण. निघाला माघारी. आला माघारी. कुठं आला मुंबईत. चला म्हणलं त्या मित्राकडे जाऊ, आता 8 दिवस तिथंच थांबून परत उद्या त्याला घरी जाऊ. गेला तिथं. मित्राने विचारलं, काय रे बाबा काशीला गेला, झालं का समाधान. गेलो काशीला म्हणलं, पण समाधान नाही झालं. का. अरे ज्या कामासाठी मी आलो ते कामच झालं नाही. म्हणलं 50-50 हजार रुपये खर्च केला, सगळं केलं, पण झालं काय. अरे बाबा म्हणला, मी माझ्या आईच्या अस्थी आणल्या होत्या आणि त्या अस्थी मी गंगेत विसर्जन करण्यासाठी काशीला गेलो होतो. अरे मग झालं काय. अरे म्हणलं अस्थीच डब्यात नव्हत्या. म्हणलं तू कुठे गेलता. काय नाही म्हणला, डायरेक्ट निघालो घरनं, असं तुझ्याच आलो. म्हणला कुठंच गेलो नाही, थांब म्हणला गडीभर. काय झालं म्हणला, पप्याच्या आईला विचारून. का. पप्याच्या आईला म्हणला कुठला जरी पाहुणा आला तर त्याचं डबल चपासली शहरात नाही. तिला लोकांच्या पिशव्या चपसाची लई सवय. मग गेला, कुणाकडे गेला, बायकोकडे गेला. होय ग ऐकलं का. ते म्हणले काय हो. म्हणली कालचा पाहुणा म्हणला. पाहुणा मनस्तोवर पोत 1.5 पोत शिवाय दिल्या. कुणी, बायकोनी. अगं म्हणलं थांब जरा, धीरानं बोल, धीरानं. काय झालं काय म्हणला. काय म्हणले, त्याला अक्कल आहे का. हातलात खाती दिली म्हणले, हाड घरी हात दिली. अगं म्हणला ती हाड नव्हती, ती आस्ती होती. आणि आस्ती हाड काही वेगळीच का. अगं पण ती दुसऱ्याची नव्हती म्हणला, त्याच्या आईची होती. आता मला काय माहिती म्हणले. मग कुठे टाकली म्हणली, कुत्र्याच्या पुढं. म्हातारी कुठं, कुत्र्याच्या पुढं. का. कधी राम नाही म्हणली म्हातारी, आयुष्यात नाही राम. एवढं नाही मागलं. घरी आल्यावर धाकट्याला विचारलं. धाकटं म्हणलं, तुला सांगितलं होतं का नाही म्हातारीची अस्थि गंगा घेणार नाही. मग तो लयच राग आला. मला एवढं वाईट बोलतोय का. आता तसं नाही म्हणलं, आता म्हातारीची राखणीची राख. आणि आता म्हणलं मी एकटा नाही जाणार, 3 जण बिन 3 बायका बी घ्यायच्या म्हणलं, सगळ्यांनी जायचं म्हणलं गंगेत. मग काय मोठी गाडी केली, डबीत म्हातारी ठेवली, डायरेक्ट गंगेला लगेच गेली. कीर्तनात लगेच कोणी कुठे जात. गेले की तेच काकाला सांगितलं बाबा ते हाड असं अस्तीचं असं झालं. मग आता म्हणले म्हातारीची राख आणली. चालतं म्हणले, राख असेल तरी चालतं, काय नाही. आम्ही श्राद्धाचं कीर्तन करतो, जन्माचंही करतो, कशाचंही करतो. तसं ते काका म्हणले सगळं चालतंय आम्हाला. मग झालं, विधी केला. पण आता घटना अशी झाली, विधी करायला 3घांची गरज होती. मग हे 3 जण विधी करायला बसले आणि स्त्रियांनी विचार केला, म्हणले ह्यांचा विधी चालला तर आपण स्नान करू गंगेत. मग आता मला इथं करण्यापेक्षा थोडं खाली जाऊ, पाणी असं इकडून इकडं वाहत होतं. मग एक फरलांग मारावं खाली गेल्या, 3घींनी आंघोळ करायला लागल्या. तर ही सगळा विधी झाला. मग काका म्हणले कुठे म्हातारीची डबी, काय ती राख बी काय आणलेली. मग ती राखची डबी काकापाशी दिली. काका म्हणले म्हातारी यातनं गायब होती, त्यामुळे टोपण काढाय नको, हाय अशी म्हातारी आपली गंगेत सोड. अशी डबी उचलली, अशी गंगेत सोडली. झालं म्हणले, म्हातारी गंगेत नाली. हे 3घी खाली आंघोळ करतात. तेवढ्यात धाकट्याच्या बायकोला काहीतरी लागलं, आंघोळ करतात. म्हणजे काय काय आहे. तो डबी सापडली. म्हणजे गंगेने प्रसाद दिला. म्हणजे लगेच डबी काढली, अशी कमळ घातली. म्हातारी घरी. लगेच शिंदे महाराजांचं कीर्तन, लगेच मी कीर्तन केलं. आणि कीर्तन केलं, कीर्तन सगळं सांगितलं. मग ती धाकट्याच्या बायकोला वाटलं म्हातारी लयच खवीस होती. मी जर एकट्याने प्रसाद खाल्ला तर म्हातारी मला लागल भूतवून.
नाही नाही म्हणली, एकट्याने खायचं नाही, ही आपलं सगळ्यांनी वाटून खाऊ. मग मधल्या भावाला बोलवलं. म्हणले दादा तुम्हाला एक सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? अहो म्हणले आपण काशीला गेलतो की. मग मला म्हणले तिथं गंगेने प्रसाद दिला. मला काय केलाय? गंगेने प्रसाद दिलाय. मग मी एकटी खाणार नाही, आपण सगळी वाटून खाऊ. त्याला बरं वाटलं, गंगेने प्रसाद दिलाय. मग कुठे म्हणला प्रसाद? प्रसाद म्हणून हिने कमळात घातला आणि काढली डबी आणि दादा बशी दिली. मग दादाने डबी बघितली, म्हणला चांडाळाने बरा की तुला म्हणला ही प्रसाद मिळाला. अगं ह्यात तर म्हणला आपली म्हातारी की म्हातारी घरी नाही घेतली गंगेने नाही घेतली. आई या विषयावरती बोलायचं म्हटलं ना महाराज, 1-2 दिवसामध्ये ते शक्य नाही शक्य. आज आपल्यावरती आईचे किती उपकार असतात हे एक 10 मिनिटात मी तुम्हाला सविस्तर वर्णन करतो, जास्त वेळ घेत नाही. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्त. ते रक्त आपल्याला कोणी दिलं? आईनेच दिलं ना. या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावा, सायन्स फार पुढे गेलंय, सायन्स खूप पुढे गेलं, पण त्या सायन्सला अजून रक्त बनवता आलं नाही बनवता आलं. एवढंच नाही, आईच्या शरीरामध्ये O पॉझिटिव्ह रक्त आहे, बाळाच्या शरीरामध्ये A पॉझिटिव्ह आहे. एखाद्याचं रक्त O पॉझिटिव्ह असावं आणि त्याच्या शरीरामध्ये फक्त 4 थेंब दुसऱ्या गटातलं जाऊ द्या, तात्काळ मृत्यू होतो का नाही महाराज? का तर ब्लड ग्रुप 1 पाहिजे. पण आजपर्यंत एवढं सायन्स पुढे गेलं, पण त्या रक्ताचा गट त्यांना आतापर्यंत कधीच बदलता आला नाही. आतापर्यंत त्यांना रक्तगट बदलता आला नाही. मग मला सांगा, आईचा रक्तगट O गट आहे आणि बाळाचा A पॉझिटिव्ह आहे, चाललं कसं? आईच्या पोटामध्ये बाळ आहे, आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा रक्तगट वेगळा. ते जगलं कशावर? त्याला 2 कारण आहेत महाराज. बाळाला रक्त पुरवठा होतो, अन्न पुरवठा होतो. कुठून होतो? नाळेतून होतो, नाळेतून. त्या भगवान परमात्म्याने असं एक फिल्टर बनवले की ते फक्त आईच्या उदरामध्ये, की आईचा रक्तगट कुठलाही असू द्या, पण बाळाला जो अपेक्षित रक्तगट आहे त्याच्यामध्ये त्याचं परिवर्तन होतं. असा फिल्टर फक्त आईच्या उदरामध्येच आहे, हे दुसरं कुठंच नाही. आज सायन्सला सुद्धा ते शक्य झालं नाही आणि सायन्सला सुद्धा अजून कळत नाही की हा प्रकार होतो कसा. ते फक्त आईच्या उदरामध्ये तो फिल्टर आहे. आणि दुसरी गोष्ट, आईच्या प्रेमामुळे गोष्ट होते महाराज. कासवीचे पिलू वाढे कृपा दृष्टी. दुधाचा आणि कासवाच्या पिल्लाचा काही संबंध नसतो महाराज. कासव एका बाजूला कासवी नसते, तिचं पिल्लू इकडं असतं. फक्त कृपा दृष्टी पाहतं आणि त्या पिल्लाची वाढ होते. का? प्रेमापोटी. ते आईचं प्रेम त्याच्यामध्ये असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण देऊन जाईल. उदाहरण, नदीमध्ये पाणी आहे, पाणी. त्याच्यामध्ये 500 किलोचं लाकूड आहे, ते वाळलेलं लाकूड आहे, वाळलेलं. 500 किलोचं लाकूड पाण्यामध्ये तरंगत का? बुडत? बोलत राहा, तरंगत, बरोबर. आणि 10 ग्रॅमचा दगड टाका, बुडतो का? तरतो? बुडतो. असं का घडतं हे जाऊन त्या पाण्याला विचारा. पाण्या, तू 500 किलोचा लाकूड तारतोय आणि दगडाला बुडवतोय, असं का? त्यावेळेस त्या पाण्यामधून तुम्हाला उत्तर मिळेल. हे लाकूड ज्यावेळेस वृक्ष रूपामध्ये होतं त्यावेळेस ते माझ्याकडे पाताळापर्यंत आलं. ते मुळ्याच्या रूपातलं. झाडाला मुळ्या असतात ना, मुळ्या त्या पाण्याचा शोध घेत पाताळापर्यंत जातात. आणि माझ्या ताकदीवरती, म्हणजे माझ्या पाण्याच्या जोरावरती ते वाढलं. आणि वाढल्यानंतर तुम्ही त्याला कापलं, पण ते माझ्या जातीचं होतं. माझ्या जातीचं लाकूड आहे म्हणून मी त्याला तारलं. आणि दगडाच्या बाबतीत विचारलं तर तो दगड पाणी वाहत असताना प्रत्येक ठिकाणी आडवा येतो. पाणी त्याला वळसा देऊन बाजूला जातं.
आणि त्या दगडाला जाऊन विचारलं की दगडा, तू इथं रस्त्यात का पडलास? तर तो दगड सांगतो, मला रस त्यात. बऱ्याच दगडांना अजून कळलं नाही मला काय म्हणायचं. मला रस त्यात, लोकांची अडवणूक करण्यातच मला इंटरेस्ट आहे, हा दगड सांगतो. अमोल महाराज, असे कितीतरी दगड तुम्हाला आडवे येणार आहेत, त्याच्या नादी लागू नका. त्या दगडांच्या नादी लागू नका. ते दगड हे दगडच राहतात. पण एक लक्षात ठेवा, तुमची ताकद वाढवा. 5 टनाचा दगड असल्यामध्ये रस्त्यात आज पाणी थोडं म्हणून तो त्याला अडवतोय, पण ज्यावेळेस भरपूर पाऊस पडेल, मोठा पूर येईल, त्यावेळेस तोच दगड दुसऱ्या दगडावरती आपटतो. का? या पाण्याच्या प्रेशर मुळे आपटतो आणि दगडावर दगड आपटून त्याचं पीठ होतं. फक्त वेट अँड वॉच. त्या दगडाच्या नादी लागू नका. असे बरेच दगड आहेत महाराज, आणि त्या दगडाचं पीठ होऊन परत वाळूमध्ये रूपांतर होतं. ते माझ्या जातीचं नाही, ते मला आडवं येतंय म्हणून त्याला मी बुडवतो. हे कशामुळं? आई आणि बाळाचं प्रेम काय असतं, त्या रक्ताचं रूपांतर बदललं जातं. जसं पाणी लाकडाला तारतं, तसं आईचं आणि त्या बाळाचं एक मत असतं महाराज. आज 5 मजली बिल्डिंग उभा राहते महाराज, त्याला सगळं स्टील लागतं का नाही? या शहरामधलं स्टील कुणी दिलं आपल्याला? ते आईने दिले. आईचे आपल्यावरती उपकार किती. आज आपल्या शरीरामध्ये हाड आहेत. हाड कुणाकडून आली, कशी आली? आईच्या दुधामध्ये कॅल्शियम असतं आणि त्या कॅल्शियम मधून तुमच्या हाडाची निर्मिती होते आणि मग ही आपला रथ उभा राहतोय. बिल्डिंग उभा करणं एवढं सोपं नाही. बिल्डिंग साठी आपल्याला त्याला काय लागतं? स्टील लागतं. तर आईने आपल्यासाठी आयुष्यभराचं हे स्टील दिले. बघा, एखादी व्यक्ती गेली, मृत झाली, त्या मृताला स्मशान भूमीमध्ये आपण नेतो आणि दहन करतो. आणि दहन केल्यानंतर डोकं जळतं, अंगावरचं मांस जळतं, सगळं जळतं. अस्थि जळतात का? तुम्ही अस्थि ज्यावेळेस सावण्याचा विधी करता त्यावेळेस तुम्ही कशाचं? अस्थीच करता ना. मग अस्थि का पाठीमागे राहतात? त्याचं कारण काय? जा त्या अग्नीला विचारा, तू सगळ्याला जाळ, तू सगळ्याला जाळ, मग हाड का शिल्लक ठेवली? आईचं प्रेम, आई आपल्यासाठी काय असते याचं उदाहरण आहे. अनुसूया माता यांनी या 4 मुलांवरती काय संस्कार केले असतील त्यावेळेस हे घडते महाराज. त्यांच्या आयुष्यामध्ये किती दुःख यातना किती आले असतील. त्यावेळेस त्या अग्नीला जाऊन विचारा की तू सगळ्याला जाळलं, हे हाडाला का जाळलं नाहीस? त्यावेळेस त्या अग्नीचं उत्तर येईल, मी सगळं या मृत्यू लोकांना जाळू शकतो, सगळं जाळू शकतो, पण आईच्या दुधाला जाळू शकत नाही. आईच्या दुधाच्या कॅल्शियम पासून ही अस्थि बनलेली आहेत. मी आईच्या प्रेमाला जाळू शकत नाही, मी कितीही मोठा असू द्या. कुणाकडून आल्या तुम्हाला अस्थि? आणि त्याच आई बाबाला तुम्ही घरातून बाहेर काढता. अहो, एवढंच नाही सांगत तुम्हाला, आणखीन सांगतो, आईचं कितीही बोलता येईल. बाळाचे ठोके मोडले जातात. बाळाचे ठोके मोजता येतात का? नाही. आईच्या ठोक्यावरून बाळाच्या ठोक्याचं माप घेतलं जातं. आईच्या हृदयाचे ठोके मोडले जातात. 21,600 वेळा आपण 24 तासामध्ये श्वास घेतो आणि सोडतो. ज्यावेळेस बाळाचे ठोके मोजायचे ना, त्या आईचा श्वास मोजला जातो. आई आपलं अर्धा श्वास त्या बाळाला देत असते. बघा, आईचे आपल्यावरती किती उपकार आहेत. डोळ्यातून पाणी येतं, पाणी. आई बापाबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर त्या आईने काय केलंय? जन्म झाला, जन्म होईपर्यंत आईचा श्वास आपल्याला नाळेमधून मिळतोय. आईच्या उदरातून आपण बाहेर आलो. खरं सांगा, बाळ रडायच्या आत तुम्ही नाळ तोडता का? जाहीरपणे बोलतो, ज्यावेळेस बाळ रडतं तिथून पुढे नाळ आपण तोडतो का? सांगून जाईल. जनरेटरची लाईट बंद कधी करायची असती? ज्यावेळेस मोठी लाईट आली ना, मग जनरेटरची लाईट बंद करायची. बाहेरचा श्वास जर मुलाने घेतला तरच ते जगल, अन्यथा मरल. तोपर्यंत नाळ कधी तोडायची नाही. आणि बाळ जर नाही रडलं ना, तुम्हाला नसला अनुभव, स्त्रियांना अनुभव आहे, त्या बाळाला चिमटा काढतात, मारतात आणि एकदा रडलं की मग नाळ तोडतात. त्यावेळेस ते श्वास बाहेरचं घेतं आणि तोपर्यंत
तुम्हाला जिवंत ठेवायचं काम कुणी केलं? ते आईने केले, आईने तुमच्या तुका म्हणे माता वाहे ताडोल्याची चिंता, वाहे ताडोल्याची चिंता, वाहे ताडोल्याची चिंता, माता वाहे ताडोल्याची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. अजून पुढचं उदाहरण देतो महाराज तुम्हाला. पुढचं उदाहरण, मी तुमच्या मुलासारखा आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. चुकून माझ्या मुखातून एखादा शब्द चुकीचा गेला तरी तुमचा मुलगा म्हणून मला समजा, पण मी खरं तेच तुमच्या पुढे बोलतोय, खरं तेच बोलतोय. चुकीचं नाही बोलणार, पण माफी मागून बोलतो. मला काय तुम्ही तर चावट बोलण्यासाठी आणलेलं नाही, पण बोलून जातो. ज्या स्त्रीने आयुष्यात कधीच शरीराचं एक अंग आपल्या बापाला बघून दिलं नाही, एवढंच नाही तर भावाच्या निदर्शनास ते शरीराचं अंग आलं नाही, पण तेच अंग त्या बाळाच्या मुखामध्ये लज्जा, आयुष्यभर रक्षण केली त्या मातेने, आयुष्यभर रक्षण केली, पण तीच लज्जा आपल्या बाळाच्या मुखामध्ये देते आणि त्याला स्तनपान करते. किती आईचे उपकार आहेत आपल्यावरती महाराज, किती आईचे उपकार आहे. आयुष्यभर राखून ठेवलं पण बाळापाशी ती लाजली नाही. आज हिरकणी गृह काढावे लागतात, ह्याच्या अगोदर हिरकणी गृह नव्हते. स्तनपान केलं नाही का बाळाला? केलं. लाजली नाही तिथं का? माझ्या बाळासाठी. एवढंच नाही, एका स्त्रीची सासू बाहेर गेलेली, घरी बाळ आहे, बाळ रडायला लागलं, बाळ रडायला लागलं, सासू बाहेरून आली, काय विचारलं, का रडतंय बाळ? अहो बघा ना मामी, बाळ रडायचं राहीना. अगं त्याच्या पोटातलं आलं असेल, बघू दे मला. पोटाचं कातड ओढून बघितलं आणि ती सासू सांगते, अगं बाळाच्या पोटातलं आलंय, पोटातलं. कशामुळे आलं असेल? अगं तू काहीतरी खाल्ला असशील अभद्र. नाही हो, माझ्या बाळाला काहीच होऊ नये म्हणून मी तिखट सुद्धा खात नाही. खूप आवडतं मला, तिखट खात नाही. आंबट खाल्लं असेल? अजिबात खाल्लं नाही. मग का असं झालं मला माहित नाही, पण मी खात्रीनं सांगते मामी, मी दुसरं काही खाल्लेलं नाही. मला उपचार सांगा, उपचार. याच्यावरती एकच उपचार आहे. काय उपचार आहे? जा म्हणले बाहेर, कडुलिंबाचा पाला आणि कडुलिंबाचा पाला ते उकळामध्ये कूट आणि त्याचा रस तयार कर, रस, आणि ग्लासभर रस तू पे, आणि ते पिल्यानंतर बाळाच्या पोटातलं राहील. ती स्त्री घरातून बाहेर गेली, इकडं तिकडं पाहिलं, त्या झाडाजवळ कोणच नव्हतं, कोणच नव्हतं. तुमच्यासाठी ती स्त्री नाचली आणि नाचून उड्या मारून मारून लिंबाचा पाला काढला होती. का? माझ्या बाळाला पोटातला आले. उड्या मारल्या, नाचली ती स्त्री, लिंबाचा पाला वर काढला, घरी गेली, कुठलं त्याचा रस केला आणि स्वतः कडू लिंबाचा कडू पाला प्याली आणि तुम्हाला दुधाच्या रूपाने गोड अमृत पाजलं. किती आईचे उपकार आहेत आपल्याला. बरं एवढं जरी केलं तरी काही अपेक्षा ठेवली का? ठेवली अपेक्षा आहे ना की मला माझ्या मुलाने त्याला मी मोठं केलं म्हणजे म्हातारपणे सांभाळावं? नाही. आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने पाठीमागं टाळं फोडण्यापेक्षा एकच करा. शेवटचं 1-2 मिनिटं घेतो आणि सेवा समर्पित करतो. ज्या आई वडिलांनी आपल्याला हाडाची काढ करून सांभाळलं, आज या कुटुंबियाकडे जर पाहिलं ना महाराज, तर खरंच अशी मुलं असावीत. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाशा. त्यांच्या आई वडिलांना पुण्य धन्यता द्यावीच लागणार. तुकोबारा सुद्धा सांगतात, अशांची सेवा मला घडावी. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. का? आई वडिलांच्या ऋणातून तुम्ही किती जरी पुण्य तिथे घेतलं, काय केलं तरी सुद्धा उतराई होऊ शकत नाहीच. तरी सुद्धा ते प्रयत्न करतात. का? की त्यांना जाण आहे आपल्या आईने आपल्याला सांभाळलं कसं, या समाजात बसवलं कसं. आज कुठलंही स्थान नसताना आज
वाणापुरी गावचं सरपंच पद घुसवणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. आणि एवढं मोठं पद त्यांच्याकडे असताना सुद्धा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो. आज आमच्या बाळूमामाचा तळ कितीतरी वेळा त्यांच्या शेतामध्ये आलाय. का आलाय? थोडा खर्च असतो पण ते सगळं कळतात. कारण त्यांना माहितीये आपल्याला जर मोक्ष मिळवायचा असेल ना तर आपल्याला बाळूमामाकडे जावंच लागेल. का? ते मोक्षाचं दार आहे. मोक्षाच्या दारी आत्मापुरी बाळूमामा कैवारी, हो 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 बाळूमामा कैवारी, बाळूमामा कैवारी. वेद गगतीरी देवाची दान आपला उतारी सत्वर, आणि आमचा बाळूमामा महाराज खरंच दयावंत आहे. बाळूमामा माझा दयाळू देव, बाळूमामा माझा दयाळू देव, हाकेला भक्ताचा घेतोय नाव, हाकेला भक्ताचा घेतोय नाव, मरणारे धरणार नाही देव बोलतो. हा दयाळू देव आहे महाराज, तो दयाळू देव आहे. आणि तोच भगवान परमात्मा रूप घेऊन भगवान शंकराचं रूप महाराज, ते भगवान शंकराचा अवतार आहे ते. आणि तेच महाराज हातामध्ये घोंगडी काठी, हाती घोंगडी, आणि तेच मेंढर लागतात. का? आणि त्यांचे ते भक्त आहेत महाराज. चला आता वेळ जास्त झालाय म्हणून आता त्याच्यामध्ये वेळ घ्यायचा नाही, मला त्यात जास्त बोलायचं नाही. म्हणून ज्या आईवडिलांनी आपल्याला संस्कार चांगले दिले, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, फक्त त्यांना विसरू नका एवढंच बोलतो. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. केले आम्ही पाप, झालो पोरांचे माय बाप, आमच्याच करडीचा येतोय आम्हास पाप, चंदना परी कायाची तुझी, चंदना परी कायाची तुझी, ते नाही आमचे झाले. आज काही वडिलांनी आपल्याला सांभाळून लहानाचं मोठं केलं, मोठा पगारदार झाला, आणि पगारदार झाल्यानंतर तुम्ही त्या आई बापांना हात पसरायला लावला होता. कोणी साहेब झाला मोठा, कमावितो भलत्या नोटा, वेळेवर देईना त्या आई बापाच्या बोटा, भीक मागाया आई बाबाने, भीक मागाया आई बाबाने, जोळी बसवायला लावू नका. आणि शेवटचं एकच वाक्य बोलतो, सेवा समर्पित करतो. महाराज सासूर सासऱ्यांना असं सांभाळा की त्यांना कधीच वाटू नये रागाने असं जाऊ द्या, पण इथं काय करायचं म्हणून त्यांना लेकीच्या गावाला जावं असं कधी वाटू नये. कारण त्यांच्यातला जिवंतपणे नरक जर कोणता असेल ना तर आई वडिलांनी मुलांना न सांभाळ. दोनच आई वडील 10 मुलांचा सांभाळ करू शकतात आणि 10 मुलं आई वडिलांचा सांभाळ करू शकत नाही. शोकांतिक आहे. म्हणून काय करू असून 2 कन्या, नांदाया गेल्या चिमण्या, काय करू असून 2 कन्या, नांदाया गेल्या चिमण्या, उठवे ना जागेवरती लेकीच्या गावा जाण्या, जागेवरती मरून पडावे, जागे
म्हणून आपल्या आयुष्यात जर पुण्यकर्म करायचं असेल, आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आयुष्यभर भगवंताचं नाम घ्या आणि नाम घेत असताना आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा जर केली तर तुम्हाला तीर्थाला जाण्याची गरज नाही. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे. त्यांच्या घराबद्दल जरी बोलायचं म्हणलं तर 2 आणि 2.5 तासामध्ये सेवा समर्पित होत नाही. मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जर काय चुकलं असेल तर तो माझा दोष आहे. जे बरोबर असेल ते गुरुवारीच्या मुखातून ऐकलेलं. या ठिकाणी अगदी विनेकऱ्यापासून असणारे सगळे टाळकरी. आता नावं घेणं शक्य नाही आणि तुमच्या सगळी ओळखीचे आहेत. नावं घेत बसलो तर 2 तास लागतील. एवढी लोक आहेत की त्यांची नावं घ्यायची कमीत कमी 2-2.5 तास लागतील. म्हणून अगदी विनेकऱ्यापासून असणारे सगळे टाळकरी, असणारे वादक, असणारे गायक, या ठिकाणी अगदी उत्कृष्ट गायक आलेले आहेत, उत्कृष्ट मृदंग वादक आहेत, उत्कृष्ट आमची साऊंड सिस्टीम आहे आणि ऐकणारे श्रोते सुद्धा सगळे चांगले आहेत.